आज पाहणार आहोत आपण व्हिडिओमध्ये नवरीच्या साड्यांचं कलेक्शन आणि पूर्ण ब्लाउज पीस वगैरे मी आता काढून घेते साड्यांमध्ये। स्वागत आहे माझ्या लाडक्या मैत्रिणींचं आपल्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। सर्व माझ्या लाडक्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ। तर आता आपण बघूया कशा पद्धतीच्या साड्यांचं कलेक्शन आहे। तर ही बघा व्हाईट कलरची साडी नवरीची आहे, लग्न लागायची ही साडी आहे व्हाईट कलरची। तर याच्यातला ब्लाउज पीस मी आता काढून घेते आणि खूप सुंदर असं त्यांनी मला डिझाइन वगैरे करायला सांगितलेली आहे। आता यामध्ये बोटनेकचा गळा टाकायचा आहे मला आणि छान असं बॅक साईडला दे नावचं ट्रेंडिंग आलेलं आहे, ते नाव सुद्धा मला यामध्ये टाकायचं आहे बोटनेक गळा तयार करून। तर बघा एक एक करून मी सगळे काही ब्लाउज पीस काढून घेते। तर ही बघा याच्यातलं घागऱ्यामधलं ब्लाउज मी काढून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 साड्यांमधले आपण पीस काढून घेतलेत आणि एक एक करून आता सगळे मी इथं काढून घेते। अस्तर वगैरे त्यांनी मला आणून दिलेले आहेत आणि सुंदर बघा घागऱ्यावरचा हा ब्लाउज आहे, लाच्यावरचा। बाह्याला आहे प्लेन आलेला आहे आणि नेकला बघा बॅक साईडचा आणि फ्रंट साईडच्या याला डिझाइन आलेली आहे। आता बऱ्याच मैत्रिणींना काय होतं, जी गळा रुंदी असते का ऑलरेडी ती रेडीमेड आलेली असते, ती रुंदी असते घागऱ्यावरच्या ब्लाउजची बॅक साईडची पण आणि फ्रंट साईडची पण। साधारणतः 2.25 इंच आपण गळा रुंदी ठेवतो, लय तर लय 2.5 इंचापर्यंत ठेवू शकतो गळा रुंदी। तर याला भरपूर आलेली असते, 3 ते 4 इंच याला गळा रुंदी असते। तर ती कशी कमी करायची त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्हाला कोणाला कटिंग करायची असेल घागऱ्यावरच्या ब्लाउजची तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन पाहू शकता। आता हा जो माझ्या हातातला ब्लाउज आहे तो ब्लाउज मला अगोदर स्टिच करून दिला होता मी त्यांना फिटिंगसाठी, म्हणजे छान बसतो की नाही। आता एवढ्या भारी साड्यांवरचे ब्लाउज स्टिच करून घ्यायचे म्हटल्यावर मलाही प्रश्न पडतो की कसं बसतंय ब्लाउज, छान बसतं का नाही फिटिंग वगैरे। तर अगोदर एक ब्लाउज मी स्टिच करून देत असते आणि मग नंतर पूर्ण ब्लाउज त्यांनी माझ्याकडे टाकलेले आहेत बघा हे। तर खूप सुंदर बघा किती छान असे फ्लावर्स आहेत या साडीवरती आणि जो ब्लाउज मी स्टिच करून ठेवलेला आहे साईडला तो ह्या साडीवरचा ब्लाउज आहे। तर ही पण नवरीची साडी आहे, खूपच छान आहे, पार्टीवेअरमध्ये आहे। तर तुम्ही पण ब्लाउज स्टिचिंगला टाकायच्या अगोदर एक ब्लाउज फिटिंगसाठी स्टिच करून घ्यायचा। तुम्हाला जर बरेच असे ब्लाउज स्टिच करायचे असले तर एक ब्लाउज पहिला फिटिंग वगैरे बघून घ्यायची, छान बसला तर मग टाकायचे। कारण की भारी साडीवरचं ब्लाउज जर बिघडलं, आपल्याला व्यवस्थित पाहिजे तसं नाही बसलं वेअर करायला, तर मग नंतर ते ब्लाउज घालावंसं वाटतच नाही। तर त्यासाठी तुम्हाला पण एक टिप्स देते की एक ब्लाउज अगोदर शिवून घ्यायचं आणि मग त्यानंतर बाकीचे ब्लाउज आपण शिवून घेऊ शकतो। आता बघा ही साडी खूपच ट्रेंडिंगला आहे सध्या, साऊथ लुक याचा येतो साऊथमध्ये। तर याची पण छान अशी पफ स्लीव्ज मला इथं करायची सांगितलेली आहे आणि सुंदर असं मागून सुद्धा बोटनेक याचा मी घेणार आहे। तर जे याचे पूर्ण ब्लाउज स्टिच केल्याच्या नंतर तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करीन मैत्रिणींनो। आणि परत एकदा तुम्हाला ह्या पण व्हिडिओमध्ये मी सांगते की आता थोडे दिवस आपले कटिंगचे व्हिडिओ थोडे दिवस जरा बंदच राहणार आहे आणि कटिंगचे व्हिडिओ पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। फक्त आता हे लगन सराईमुळं थोडंसं जास्त माझ्यावरती लोड आलेला आहे, सगळं एकटीलाच बघावं लागतं, घरातलं सुद्धा मुलांचं काम वगैरे सगळं काही बघून आणि हे पण ऑर्डर कंप्लीट करून द्यावं लागतात। हुक लावायला सुद्धा माझ्याकडे कोणीच नाही आहे किंवा अस्तर जोडून द्यायला पूजा होती, पण आता तिच्या घराचं काम चालू आहे तर मग ती पण येत नाही आहे आता अस्तर जोडून देण्यासाठी किंवा हुक लावण्यासाठी। तर मग मला सगळं काही बघून करावं लागतं, त्यासाठी मैत्रिणींनो थोडंसं व्हिडिओ आपले कमी येतात, कटिंगचे वगैरे लाईव्ह वगैरे कमी येतात। पण असा विचार करू नका ताईंना काम आलं आणि यांनी लाईव्ह वगैरे सोडून दिलं, व्हिडिओ टाकायचे सोडून दिले, तसं काही नाही, आपले रेग्युलर परत व्हिडिओ चालू होतील। तर बघा कलांजलीसुद्धा खूपच ट्रेंडिंग चालू आहे आणि कलांजली साडीवरचा हा ब्लाउज आहे बघा। आता इतके सुंदर हे ब्लाउज मी तयार करणार आहे आणि माझ्या मनासारखंच, म्हणजे मला जसं छान वाटन तसं कस्टमरने सांगितलं की तुम्हाला जसं योग्य, म्हणजे जितकं छान ब्लाउज तयार करता येईल तितकं छान तुम्ही करा आणि खर्चाचं काही नाही आहे, शिलाईचं पण त्यांचं काही नाही आहे, आम्ही शिलाई वगैरे देतो, फक्त लूक एकदम भारी आलं पाहिजे। तर मग आता तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करीन बघा ब्लाउज स्टिच केल्याच्या नंतर। आणि अनन्या इथं बघा मधी मधी करत होती, तर मी स्टँडला मोबाईल लावून दिला होता, पहिली वेळेस मी स्टँडला मोबाईल लावून दिला आणि मग इथं मी तुमच्यासोबत साड्यांचं कलेक्शन म्हटलं शेअर करावं। तर
ह्या पद्धतीने आता ही कलांजली साडी आहे आणि हे कलरसुद्धा खूप ट्रेंडिंगला आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीची घेऊ शकता लग्नात वेअर करण्यासाठी. तर इथं हळदीला नवरीने साडी नाही घेतलेली आहे, तर इथं लाचा घेतलेला आहे बघा हा. तर ह्या लाच्यावर मला स्लीव्ज लावून द्यायच्या आहेत बघा आणि खूपच सुंदर हा लाचा आहे. याची प्राईज ऐकली तर तुम्ही शॉकच होसाल. फक्त 1200 रुपयाचा आहे आणि खूप छान आहे. अप्रतिम असं लुक या घागऱ्याचा आहे आणि रेडीमेड त्याच्यावरती ब्लाऊज आलेला आहे. तर त्याला मला फक्त स्लीव्ज लावून द्यायच्या आणि फिटिंग करून द्यायचं आहे. तर ह्या पद्धतीच्या काही साड्या आहेत बघा नवरीच्या आणि तिचा लाचासुद्धा दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीचा आहे ते. तर ह्या सगळ्या ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. एका नवरीचे मी एका दिवसात ब्लाऊज कट करत म्हणजे एका दिवसात नाही, एक दिवस लागत नाही कट करायला ब्लाऊज. 2 ते 3 तास आरामशीर लागतात. व्यवस्थित कटिंग करून ठेवायची. आता हे दुसऱ्या नवरीचे ब्लाऊज आहेत बघा. तर हे काय 3 ब्लाऊज आहेत आणि एक तिच्या आईचा आहे आणि एक मी फिटिंगसाठी स्टिच करून अगोदरच दिलं होतं साखरपुड्याच्या ब्लाऊजमधलं. तर मग तिचे आता तेवढे ब्लाऊज आहेत त्या नवरीचे आणि ह्या नवरीचे एवढे म्हणजे 10 मेचे हे मला ब्लाऊज आहेत. तर एका नवरीचे आता मी स्टिच केलेले आहेत बघा, जे तुम्हाला अगोदर मी पिशवीतले दाखवले ते मी स्टिच केलेले आहेत. आणि इथं अनन्या मध्ये येत होती बघा. तर आता हा आहे बघा नवरीचा घागरा. तर नवरीच्या घागऱ्याची प्राईज आहे बघा 7000 रुपये. 7000चा हा घागरा आहे नवरीचा. खूप छान असं प्राईजच्या अकॉर्डिंग एकदम मस्त घागरा आलेला आहे पहा. आणि इथंच घेतलेला आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्येच हा घागरा घेतलेला आहे. खूप सुंदर आहे बघा. आता याला पण एका साईडने स्टिच करून द्यायचं आहे. तर एका साईडने घागरा स्टिच करायचे पैसे मी किती घेते, 200 रुपये मी घेते एका साईडच्या स्टिचिंगचे. म्हणजे यामध्ये ना सुया पण भरपूर तुटतात आणि जर आपल्याला शिलाई जर नाही बसली खालच्या साईडला ते किन वगैरे राहतं ना त्या घागऱ्याला, तर मग तिथे आपल्याला हाताने स्टिच करून द्यावा लागतो. तर तुमच्याकडे आला तर नक्कीच घ्या. जिथपर्यंत शिलाई बसते तिथपर्यंत शिलाई मारायची आणि मग जिथं शिलाई नाही बसली त्या हाताने आपल्याला एकदम व्यवस्थित त्यांना फिटिंग करून द्यावा लागतो. तर मग त्याचे पैसे मी 200 रुपये घेत असते एका साईडनं स्टिच करायचे. तर तुमच्या इकडं किती घेतात नक्कीच कमेंट करून सांगा. तर असा होता छोटासा व्हिडिओ. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.